नमस्कार. नेता असावा ना तर तो बच्चूभाऊ कडू यांच्यासारखाच. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यभरातील कांदा, कापूस, सोयाबीन, ऊस तसेच सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून आपल्याला या प्रश्नाचंही उत्तर मिळेल की कापसाचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार का, सरकार कोणते निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शेतकरी मित्रांनो, खास करून सध्या नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने सर्वात महत्त्वाचा जो क्षण आहे तर तो होता बच्चूभाऊ कडू यांचं भाषण. काय रोखठोक बोलले राव. मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे कोणी लाईव्ह असेल ना, पाहत असेल त्या सर्वांना विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकऱ्यांची भूमिका खऱ्या अर्थाने अधिवेशनामध्ये अशा पद्धतीने मांडणारा एकमेव नेता म्हणजे बच्चूभाऊ कडू आहे. आणि बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत काल काय मुद्दे मांडले तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे. शेतकऱ्यांसाठीच महत्त्वाचा व्हिडिओ आहे. बच्चूभाऊच्या या भूमिकेसाठी लाईक केल्याशिवाय पुढे जाणार नाही. आणि आपण जर नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण दररोज संध्याकाळी 7 वाजता अधिवेशनामध्ये आजच्या दिवशी काय घडलं यावरती थेट लाईव्ह चर्चा करत असतो. शेतकरी मित्रांनो, काल घडलं काय आणि बच्चूभाऊ कडू नेमकं यांनी सरकारवरती कुठल्या गोष्टीच्या टीका टिप्पणी केलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ. व्हिडिओ मोजून 3 ते 4 मिनिटाचा, याच्यापेक्षा जास्त असणार नाही. सगळ्यात अगोदर त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करताना त्या ठिकाणी त्यांनी एक वक्तव्य केलं. त्यांनी सांगितलं की खरं तर या ठिकाणी बोलत असताना आपले पक्ष बाजूला ठेवून, आपल्या पक्षाची भूमिका काय, शेतकऱ्याची भूमिका काय हे सगळे बाजूला ठेवून, मतलबी भूमिका बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी जो निस्वार्थपणे बोलेल ना तोच खरा नेता यांनी या वाक्याने त्यांनी सुरुवात केली. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी शेतकऱ्यांची दैन काय हे सरकारला त्या ठिकाणी थेट एका प्रकारे बजावून सांगितलं. शेतकरी मित्रांनो, बच्चूभाऊ कडू यांनी सर्वच पद्धतीच्या प्रश्नावरती घाला घातलेला आहे. कांदा असो, कापूस उत्पादक असो, सोयाबीन उत्पादक शेतकरी असो, सर्व शेतकऱ्यांसाठी त्यांनी एक प्रकारचं म्हणजे एक सरकारला धारेवरती धरण्याचं काम केलेलं आहे. त्याने सांगितलं, भीक नको मालाला भाव द्या. भीक नको मालाला भाव द्या. आपलं सध्याचं जे काही राजकारण आहे ना, हे धर्म, जातीपाती याच्यातच त्या ठिकाणी म्हणजे लढत आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे सध्या गुंतवून ठेवण्याचं काम हे सगळे सरकार, शासन करत आहे किंवा सर्वच पक्ष करत आहे. त्यांनी एकाही पक्षाला सोडलं नाही असं या ठिकाणी सांगितलं. आणि हम किसी के गुलाम नाही असं सुद्धा स्वतः त्यांनी सांगितलं. आणि एक प्रकारे मी स्वतः त्या ठिकाणी रोखठोक भूमिका घेतो अशी भूमिका त्यांनी काल मांडली. खरं तर शेतकऱ्याचं जेवढं काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीवरती सुद्धा त्यांनी एक प्रकारे प्रकाशझोत टाकला. एवढंच नव्हे तर त्यांनी शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. सोयाबीन म्हणजे सध्या स्थितीला सोयाबीन उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी संकटात आहे, कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी तुलना पण केली. 2000 साली सोयाबीन 4,500 रुपये होतं आणि आता 2023 साली सोयाबीन त्या ठिकाणी 4,500 रुपये आहे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे कुठे गेले त्या ठिकाणी भाव, बाकीच्या सर्व गोष्टीचे महागाईमध्ये बाकी सगळ्या गोष्टी वाढल्या आणि शेतकऱ्याचे मालाचे भावच का वाढत नाही हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एवढंच नव्हे तर 2000 साली कापूस त्यावेळेस सुद्धा म्हणजे अशात नुकताच 5-7 वर्षापूर्वी सुद्धा कापूस 10,000 रुपयापर्यंत गेला होता आणि आता सध्या स्थितीला 2023ला 6,000 रुपये कापूस जातोय. किती शोकांतिक आहे. एवढंच नव्हे तर सगळ्यांना त्या ठिकाणी जातीपातीमध्ये त्या ठिकाणी गुंतवून त्यांनी म्हणजे सर्वांनी ठेवलेलं आहे. राजकारणामध्ये एवढंच चालू आहे. एवढंच सांगितलं. पेट्रोल 2000 साली 66 वरून आता 107 वर गेलं. डिझेल त्यावेळेस 56 रुपये होता, आता 95 रुपयापर्यंत गेलं. एवढंच नव्हे तर DAP खताची गोणी 482 वरून आता 1350 वर गेली. एवढंच नव्हे तर 10-10-26 ची गोणी 365 वरून तर 1700 रुपयापर्यंत गेली. 18-18-10 ची गोणी 412 वरून त्या ठिकाणी 1300 रुपयापर्यंत गेली. एवढंच नव्हे तर त्यांनी एक प्रकारे या सर्व सिस्टीममध्ये त्या ठिकाणी भिकारचोट हा शब्दसुद्धा वापरला, जो की असंसदीय शब्द आहे. त्यांनी तो मागं घेतला. परंतु त्यांना कुठेतरी अशी वाटली की मला या ठिकाणी उभा राहताना सुद्धा लाज वाटते की शेतकऱ्यांचा मी प्रश्न सोडू शकत नाही. खरं तर या बच्चूभाऊ कडूंच्या या भूमिकेबद्दल आपण निश्चित लाईक केलंच पाहिजे, निश्चित सलाम केलंच पाहिजे. त्यांनी शेणखताचं पण सांगितलं की 2500 रुपये त्या ठिकाणी अगोदर शेणखत असलेलं आता 7,000 रुपयापर्यंत जाऊन पोहोचलं. म्हणजे आणि विशेष करून जेवढ्या काही सध्या योजना आहे ना त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी किंवा सर्वांसाठी म्हणजे एका हाताने त्या ठिकाणी द्यायचं आणि दुसऱ्या हाताने घ्यायचं. म्हणजे त्यांनी सांगितलं की एका बाजूनं क्विंटलने लुटायचं आणि द्यायला किलोनं द्यायचं. ही कोणती भूमिका आहे, हे कोणतं धोरण आहे. अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली. एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांसोबत कधीच बेईमानी करायची नाही असं सुद्धा वचन त्यांनी घेतलं. आणि त्यांनी इंदिरा गांधीच्या काळापासून तर आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी कोणीच काही केलं नाही हे सुद्धा त्यांनी अधिवेशनामध्ये ठणकावून सांगितलं. खरं तर जे काही कर्मचारी वर्ग आहे हे बोलणारे असतात म्हणून त्यांचं पेन्शन वाढतं, सगळ्या गोष्टी वाढतात. परंतु बिचारा शेतकरी मात्र बोलत नाही म्हणून शेतकऱ्याकडे कोणी लक्ष देत नाही का.
हा एक प्रश्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। खरं तर बजेटमध्ये म्हणजे खरं तर ज्याची संख्या जितकी त्याची संख्या तितकी भागीदारी पाहिजे। खरं तर 47% शेती व्यवसायावर निगडित असणारे जेवढे काही म्हणजे सर्व शेतकरी आहे, शेती व्यवसायावर निगडित असणारे 47% लोक आहे आणि शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये फक्त अवघ्या 3%ची त्या ठिकाणी विचारधोरण आहे। शेतकऱ्यांसाठी बजेट वाढलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि या सगळ्या गोष्टीवरून त्या ठिकाणी परत पीक विम्यावरून सुद्धा त्या ठिकाणी एक प्रकारे रोखठोक त्या ठिकाणी प्रश्न केलेला आहे की वेगवेगळ्या जिल्ह्याला वेगवेगळ्या तालुक्याला त्या ठिकाणी सुद्धा भेदभाव का, अलग अलग तालुक्याला आणि अलग अलग जिल्ह्याला पीक विमा वेगवेगळा आणि बाकीच्यांना वेगवेगळा। म्हणजे हे परत KYC करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे पैसे अजून खात्यावर आले नाही। काही जणांना मागच्या 2-3 योजनेचे त्या ठिकाणी पहिला हप्ता आला, दुसरा आलाच नाही, काही जणांना शेवटपर्यंत आला नाही। कोण बघणार या सगळ्या गोष्टी? एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी 2.5 लाख कोटी जे काही खर्च आहे तर तो त्या ठिकाणी एक प्रकारे एकट्या 20 लाख कर्मचाऱ्यावरती आहे आणि साधं शेतकऱ्यांना काही पेन्शन नाही ना, भाव नाही ना, काहीच नाही। ही सगळी रोखठोक भूमिका त्यांनी घेतलेली आहे। त्यांनी सगळ्यात शेवटी एक मागणी केलेली आहे की म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला जर तुम्ही भाव वाढून देत नसेल आणि कोणातच धमक नाही असं सुद्धा त्यांनी रोखठोक सांगितलेलं आहे। आणि शेतकऱ्याच्या मालाला जर तुम्ही भाव वाढून देत नसेल तर कमीत कमी MRGS अंतर्गत शेतकऱ्याची पेरणीपासून तर कापणीपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत खर्च शासनाने उचलावा। कमीत कमी म्हणजे शेतकऱ्याला त्या ठिकाणी आपली दैनत होणार नाही एवढा खर्च झाला आणि मग यापासून त्या ठिकाणी 100% शेतकरी त्या ठिकाणी टोकाचं पाऊल घेण्यापासून स्वतःला दूर ठेवतील। आणि विशेष करून त्यांनी अनेक प्रकारच्या गोष्टीवरती प्रकाशझोत टाकलेला आहे। निश्चितच या सर्व गोष्टीचा परिणाम आता सरकार नेमकं काय भूमिका घेतं यावरती लक्ष देऊन आहे। तर निश्चितच बच्चूभाऊ कडू यांनी जे काल भाषण केलं तर त्या भाषणाला माझा सलाम आहे। तुम्हाला सुद्धा शेतकऱ्यांची भूमिका बच्चूभाऊ कडूंनी मांडलेली आवडली असेल तर लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि कमेंटही नक्कीच करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आता सरकार नेमकं या 2-3 दिवसात काय निर्णय घेतं प्रत्येक घडामोडीवरती आपली नजर ठेवून आहे आपण। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, निर्णय काय होतं ते माहिती देईन। धन्यवाद।